पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कल्पना करा, मुंबईची गर्दी, बसमधली चेंगराचेंगरी आणि अचानक एक कंडक्टर सगळ्या प्रवाशांना हसवायला लागतो. तिकीट देताना तो अभिनय करतो, आवाज बदलतो, नशेत असल्यासारखा डुलतो आणि लोक भांडण विसरून टाळ्या वाजवतात. पण हा कंडक्टर कोण होता आणि तो पुढे जाऊन भारतीय सिनेमाचा सर्वात प्रिय विनोदी अभिनेता कसा बनला? आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा कलाकाराच्या आयुष्यातल्या अशाच काही गोष्टी ज्याने लोकांना हसवणं हेच आपलं आयुष्याचं मिशन मानलं. 1940च्या दशकात मुंबईत बेस्ट बसमध्ये काम करणारा एक तरुण कंडक्टर प्रवाशांना खूप हसवायचा. त्याचं खरं नाव होतं बदरुद्दीन जमालुद्दीन काझी. एके दिवशी तो तिकीट देत असलेल्या बसमध्ये बसले होते प्रसिद्धी मिळवू लागलेले अभिनेते बलराज साहनी. त्यांनी त्या मुलाचा अभिनय पाहिला आणि त्याला विचारलं, फिल्ममध्ये काम करशील? तो मुलगा घाबरला पण हो म्हणाला आणि त्या एका निर्णयानं त्याचं आयुष्य बदललं. बलराज साहनी यांनी त्यांची ओळख करून दिली प्रसिद्ध दिग्दर्शक गुरु दत्त यांच्याशी. गुरु दत्त यांनी त्याला स्क्रीन टेस्टमध्ये दारू पिऊन चालत जायचा अभिनय करायला सांगितला. त्याने तो इतका जबरदस्त केला की सगळे हसू लागले. गुरु दत्त म्हणाले, तू तर अगदी जॉनी वॉकर सारखा दिसतोस. आणि तिथेच त्यांचं नाव ठरलं जॉनी वॉकर. सर्ज तेरा चक्राय असं म्हणत तेल मालिश करत त्यांनी आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. गंमत म्हणजे त्याच्या कारकिर्दीमध्ये ज्याने आयुष्यभर चित्रपटात दारू प्यायलेल्या माणसाची भूमिका केली तो माणूस खऱ्या आयुष्यात कधीच दारू पित नव्हता. हो, जॉनी वॉकर पूर्णपणे टीटॉटलर होते, म्हणजेच त्यांनी दारूला कधीही स्पर्श केला नव्हता. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, मी नशेचा अभिनय करतो पण माझ्यासाठी खरी नशा म्हणजे लोकांना हसवणं. जॉनी वॉकर गुरुदत्तच्या चित्रपटांमध्ये एक प्रमुख भूमिका साकारत होते. त्यांनी प्यासा, कागज के फूल, चौदवी का चांद आणि साहिब बीबी और गुलाम यांसारख्या क्लासिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची जमलेली जोडी ही आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता दिग्दर्शक जोडींपैकी एक मानली जाते. त्यांच्या मुलीने सांगितलं की घरी चित्रपटांबद्दल चर्चा होत नसे. आम्हाला बाबांनी कधीही सेटवर नेलं नाही किंवा आम्हाला पार्ट्यांमध्येही सहभागी होण्याची परवानगी नव्हती. सुरुवातीला आम्ही वांद्रे येथील पॅरी क्रॉस रोडवरील नूर विलामध्ये राहत होतो. जवळच एक बसस्टॉप होता ज्याला जॉनी वॉकर स्टॉप असं म्हणतात. अब्बा त्या रस्त्याच्या चौकात उभं राहून फॅन्सना भेटत असत. मला आठवतंय, मी कॉलेजमधून बसने घरी परतत होते आणि कंडक्टर बेल वाजवत जॉनी वॉकर स्टॉप असं ओरडत होता. ते ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांची दुसरी आवड बागकाम होती. त्यांनी लावलेली फळझाडं अजूनही वर्सोवा येथील त्यांच्या घरी आपल्याला सापडतील. त्यांना ईदची मेजवानी, मुशायरे आणि कव्वालीचे कार्यक्रम आयोजित करायला फार आवडत असत. अशा प्रसंगांना त्यांचे सहकारी विनोदी कलाकार दिलीप दत्त, शाहिद बिजनूरी, मुकरी, आगा, जगदीप, मारुती आणि मेहमूद साब हे देखील उपस्थित असत. या सगळ्यांसोबत घरी हास्याचा गडगडाट व्हायचा. ते मधुमेहाने ग्रस्त होते, ज्यामुळे त्यांच्या किडनीवर परिणाम झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यावर ते म्हणायचे, मला मशीनमध्ये अडकवून 10 वर्ष झोपवू नका. मी घरी 1 वर्ष जगलो तरी ठीक आहे. जेव्हा त्यांना रुग्णालयातून घरी आणलं तेव्हा ते आनंदानं रडले. आजारी असतानाही त्यांनी त्यांची विनोदबुद्धी गमावली नाही. जेव्हा त्यांची मुलं म्हणायची, अब्बा आँख खोलो, तेव्हा एकच डोळा उघडून ते म्हणायचे, दुसरा डोळा विश्रांती घेतोय. 1924मध्ये जन्मलेले बदरुद्दीन जमालुद्दीन काझी यांनी 40 वर्षाहून अधिक काळाच्या कारकिर्दीनंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनय सोडून दिला. पण कमल हसन यांच्या चाची 420मध्ये ते एक भूमिका करण्यासाठी परतले. पण तीच त्यांच्या आयुष्यातली शेवटची भूमिका ठरली. 29 जुलै 2003 रोजी आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. मधुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेता आणि शिकार चित्रपटातील भूमिकेसाठी विनोदी अभिनेता असे 2 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले.
इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपैकी कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.